शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पंकजांग्रहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्णाष्टकं सुरुवातीला म्हणूया. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं, सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं, विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं. करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं, महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणं. कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं, व्रजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं. यशोदया समोदया सगोपया सनन्दया, युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं. सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं, दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं. समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं, समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं. भुवो भरावतारकं भवाब्धिकर्णधारकं, यशोमतिकिशोरकं नमामि चित्तचोरकं. दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं, दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवं. गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं, सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं. नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं, नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं. समस्तगोपनन्दनं मृदम्बुजैकमोदनं, नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं. निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं, रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं. विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं, नमामि कुञ्जकाननं प्रवृद्धवह्निपायिनं. यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा, मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां. प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधित्य यः पुमान्, भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्.
इति श्रीमच्छंकराचार्यकृतं श्रीकृष्णाष्टकं संपूर्णं। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद भागवत महात्म्य जे पद्मपुराणामधलं आहे त्यातले 6 अध्याय जे आहेत त्याला भागवत महात्म्य आपण म्हणतो. श्रीमद भागवताच्या कथेपूर्वी हे भागवत महात्म्य घ्यायचं असतं आणि एकदा भागवताचं महात्म्य आपल्या लक्षात आलं की माणूस पुढचं पूर्ण भागवत ऐकण्यासाठी म्हणजे आपल्या सर्व इंद्रिय एकत्र करून कानाने श्रवण करण्यासाठी आतुर झालेला असतो. एवढं चांगलं हे भागवत महात्म्य आहे. महात्म्याच एवढं जर चांगलं असेल तर ते भागवत किती चांगलं असेल याची कल्पना आपल्याला या महात्म्यावरून येते. मागच्या वेळेस आपण या भागवत महात्म्याच्या 3ऱ्या अध्यायाचं आपण श्रवण करत होतो. त्यामध्ये प्रामुख्याने आपण असं पाहिलं की सनकादी ऋषी, देवर्षी नारद आणि इतर श्रोत्यांच्या समोर गंगेच्या तटी आनंद घाट येथे ही कथा सांगत आहेत. कालच आपण मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला आणि आपल्याला कथा पुढे आता येणारच आहेत, पण पुन्हा त्याचं एकदा स्मरण करूया. रात्रीच्या 12 वाजता जेव्हा भगवंताचा जन्म झाला तेव्हा वसुदेवांना जशी आज्ञा झाली त्याप्रमाणे टोपल्यात ठेवून ती यमुना नदी पार करून त्यांनी त्या गोकुळामध्ये त्या नंदाच्या घरी नंदगाव या ठिकाणी ते घेऊन आले. हे नंदगाव आजही त्या ठिकाणी यमुनेच्या काठी आहे. अलीकडे गोकुळ आहे. नंदगावाला 2012-13 एकदा मी गेलो होतो. त्या ठिकाणी जो महोत्सव आहे, कृष्णाचा जन्मोत्सव जो आहे तो त्या नंदगावामध्ये नंदाच्या मोठ्या वाड्यामध्ये साजरा होतो. त्या नंदाच्या वाड्यामध्ये आजही आपण केव्हाही गेला तर दर्शनासाठी जात असताना जसा श्रीकृष्ण त्या ठिकाणी रांगला असेल त्या दृष्टीने दर्शनासाठी जाणारे आजही लोक गुडघ्यावर चालत चालत गुडघा टेकून दोन्ही हात टेकून असे वाकूनच चालतात, जसे आपण रांगत आहोत आणि त्या वाड्याची पूर्ण प्रदक्षिणा करतात. असं ते महात्म्य त्या नंदाच्या वाड्यामधले आहे. सनकादिक ऋषी हे सगळे गंगेच्या तटावर आनंद घाटावर हे सगळं सांगत आहेत. त्यामधला मागचा जो श्लोक होता आपला 3ऱ्या अध्यायाचा 39वा श्लोक आपण पाहिला की नित्य भागवताचा पाठ करणे, भगवंताचे अखंड चिंतन करणे, तुळशी मातेला रोज पाणी घालणे आणि गायीची सेवा करणे या 4ही गोष्टी एकसारख्याच आहेत असं त्या ठिकाणी सनकादी ऋषी देवर्षी नारदांना आणि इतर सर्व श्रोत्यांना सांगत होते. त्यामध्ये जो श्लोक येतो, कोट्यावधी जन्मातील पुण्यसंचय झाल्यानंतरच प्राप्त होणारी ही भागवताची कथा आहे आणि ही दुर्लभ अशी कथा आहे. कथेचं महात्म्य जे आहे ते सांगून झालं. आता प्रश्न विचारतात की आता ह्या कथेचे नियम काय, सप्ताह श्रवण म्हणजे काय आणि कुठल्या नियमाने आपण हे श्रवण केले पाहिजे. तर त्याबद्दल सनकादी ऋषी सांगतात, सत्याचे आचरण आणि ब्रह्मचर्याचे पालन, 2 गोष्टी, सत्य आचरण आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन करूनच भगवंताची कथा ऐकली तर ती उत्तमच आहे. आता कलियुगामध्ये आपण जर विचार केला हे दोन्ही पाळणं कठीण जातं. सत्याचं आचरण म्हणजे असत्य कधीही बोलू नये आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन हे जर केलं तर भागवताच्या श्रवणाचं फळ आपल्याला मिळेल. पण हे दोन्ही कठीण जातात आणि म्हणून विवेकनिधी अशा शुकदेवांनी आपल्याला त्याचे कथेचे काही नियम सांगितलेले आहेत. ते नियम आपण आता थोडक्यात पाहणार आहोत. एक म्हणजे चित्तवृत्ती आपल्या ताब्यात ठेवणे आणि जे काही घालून दिलेले नियम आहेत ब्रह्मचर्य व्रताचे त्यांना बांधील राहणे, ते आपण पालन करणे. आणि पहा असं असतं की एखाद्या पुण्यकार्याला आपण वाहून घेणं ही एक गोष्ट वेगळी. पण आता आपण जर सांगितलं की रोज सकाळी 7 वाजता भगवद्गीतेचा 1 अध्याय तरी वाचत जा असं जर मी सांगितलं तर भगवद्गीतेचा 1 अध्याय रोज सकाळी 7 वाजता वाचणं किती अवघड जातं आपल्याला माहिती आहे. कुठलंही व्रत आपण जेव्हा करतो आणि नियमाने करतो तेव्हा ते व्रत करताना त्याची वेळ, त्याचं स्थान, त्याचं आसन हे सगळं स्थिर पाहिजे. त्यामध्ये बदल व्हायला नको. कुठलीही परिस्थिती आली तरी त्याच ठिकाणी त्याच वेळेस ते आपलं श्रवण पठण हे सुरू झालं पाहिजे. पण हे किती अवघड आहे हे आपल्याला संसारातील अनेकांना अनेक वेळेस अनुभव आलेला असतो आणि म्हणून सांगतात की त्या कार्याला एकाच वेळी एकाच आसनावर बसून ते सुरू करणं हे किती अवघड आहे. आणि त्यामुळे सनकादिक ऋषींनी या ठिकाणी जर सांगितलं की कथा सप्ताहाचा विधी सांगितला आहे
की निदान सप्ताहभर तरी माणूस एकव्रताने त्या ठिकाणी राहू शकतो, ते पालन करू शकतो. म्हणून 7 दिवसाचा विधी सांगितला. आता शौनकाने एक गोष्ट त्यामध्ये प्रश्न विचारला की ती जे कथा या ठिकाणी सनकादी ऋषी सांगत आहेत आणि सगळे श्रवण करत आहेत, त्यामध्ये एक आश्चर्य त्याने पाहिलं. आश्चर्य काय की त्या ठिकाणी भक्ती आणि तिचे 2 पुत्र ज्ञान आणि वैराग्य हे त्या ठिकाणी नाचत नाचत त्या ठिकाणी आलेले आहेत. आता त्यावेळेस ते वर्णन करतात की सूतजी सर्वांना सांगत आहेत, म्हणजे ही कथा सनकादिक ऋषी आणि सगळे श्रोते यांच्यामध्ये आहे. आणि सूतजी आता त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे ते आता आठवणीने सांगत आहेत. सगळ्यांना सांगतात की जेव्हा श्रीकृष्ण गोलोकाला गेले, स्वधामाला गेले, तेव्हा त्यांच्या तोंडून 11व्या स्कंदातील उपदेश जो आहे तो त्यावेळेस उद्धवाने ऐकलेला आहे. आणि उद्धवाने सुद्धा असाच प्रश्न विचारला की कलियुग आलं आहे, अनेक दुष्ट प्रवृत्तीचे लोक निर्माण होतील आणि ते असे होतील की त्यामुळे सत्पुरुष जे आहेत, जे सत्पुरुष म्हणतात स्वतःला, ते सुद्धा एका दृष्टीने क्रूर स्वभावाचे होतील. मग अशा वेळी त्या गाईचं रूप घेऊन आलेली जी पृथ्वी आहे ती गाईचं रूप त्या ठिकाणी घेऊन आली. मग ती कोणाला शरण देईल असा दुसरा प्रश्न होता. आता आणि अजून एक प्रश्न असा आहे की भक्तजन कोणाच्या आधारे राहतील. भगवंताला उद्धव म्हणतात की तुम्ही गेल्यावर भक्तजनांना कोणाचा आधार राहील. निर्गुणाच्या उपासनेमध्ये फार कष्ट आहेत. निर्गुण एकतर आपल्या कल्पनेच्या बाहेर असल्यामुळे त्याबद्दलची कल्पना करणं पण अवघड आहे आणि मग निर्गुणाची उपासना किती अवघड असेल. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, मना सज्जना भक्तिपंथेचे जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. म्हणजे भक्तिमार्ग हाच एक त्यातला चांगला उपाय आहे. आणि असं सांगत असताना त्या प्रभास क्षेत्रामध्ये भक्तांच्या आधारासाठी आपण काय करावं असा भगवंत विचार करू लागले. आणि त्यावेळेस भगवंताने निर्णय घेतला की तिरोधायम प्रविष्टोयम श्रीमद्भागवतार्णवम. या श्रीमद्भागवत रूपी सागरामध्ये भगवंताने स्वतः प्रवेश केला, किंवा जेव्हा त्याने आपला देह सोडला त्यावेळेस. आणि मग म्हणून आपण म्हणतो ते नेयम वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे. हे प्रत्यक्ष ती वाङ्मयीन मूर्ती आहे. आपण जेव्हा धुळ्याला जातो तेव्हा समर्थ वाग्देवता मंदिर, आता मंदिर आहे, तर मंदिर असलं की त्या ठिकाणी मूर्ती पाहिजे. तर तिथे मूर्ती कशाची आहे, तर समर्थांचं पूर्ण वाङ्मय हीच मूर्ती त्या ठिकाणी आहे. आता नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी समर्थांची मूर्ती स्थापन झाली, पण ती मूर्ती म्हणजे त्या पूर्ण वाङ्मय त्या वाग्देवता मंदिराचा एक भाग आहे छोटासा. कारण आपल्याला सवय आहे मंदिरात गेले की दर्शन घ्यायला समोर काहीतरी सगुणातली मूर्ती पाहिजे. आता या ठिकाणी हे सगळे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथाचं दर्शन घ्या, त्यामध्ये माणसाला समाधान होत नाही तेवढं सगुण मूर्तीच्या दर्शनाने समाधान होतं. तसंच या ठिकाणी हे श्रीमद भागवत जे आहे तीच भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. मग तिचं आराधना म्हणजे तिचं रोज श्रवण, पठण, दर्शन हे सुद्धा मनुष्यांचे अनेक पापं जे आहेत ते नष्ट करणारं आहे असं त्या ठिकाणी सांगितलं. आता सूतजी म्हणतात की या सप्ताह श्रवण विधीची प्रशंसा करत आहात, त्याच वेळेस ते आश्चर्य घडलं की भक्ती सुतवतो तरुणो गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विरासित. भक्ती आपल्या दोन्ही मुलांना घेऊन त्या ठिकाणी आलेली आहे, ती तरुण झाली आहेत, मुलंसुद्धा आता तरुण झालेली आहेत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव असा नाथेती नामाती मुहुर्वदंती असं ते नाम घेत त्या ठिकाणी नाचत नाचत आलेले आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने तरुणावस्था प्राप्त झालेली आहे. त्यावेळेस ती भक्ती तरुणावस्थेमध्ये आपल्या मुलांना घेऊन जेव्हा आली तेव्हा ती नारदादी ऋषींना म्हणते की या कलियुगामध्ये माझा लोप झाला होता, भक्ती कुठेही दिसेनाशी झाली होती, पण तुमच्या या कथेच्या श्रवणाने त्याच्या सिंचनाने मला आता आपण पुन्हा पुष्ट केले आहेत. पुन्हा मला पूर्वीचं ते रूप प्राप्त झालेलं आहे, तरुणावस्था प्राप्त झालेली आहे. तर आता सनकादिक ऋषींना भक्तीने प्रश्न केला की आता मी कुठे राहू. तेव्हा ती भक्ती म्हणते, ते तिचं ऐकून सनकादिक ऋषी म्हणतात की भगवत स्वरूप असणारी भगवंताची तू मूर्ती आहेस, हे भागवत जे आहे ते आहे, म्हणून अनन्य प्रेम संपादन करणारे अशी तू भक्ती आहेस. लोकांचा भवरोग जो आहे तो सुद्धा तुझ्यामुळे नाहीसा होतो त्या भक्तीमुळे, आणि म्हणून तू विष्णू भक्तांच्या हृदयामध्ये वास करून राहा. कलियुगातील दोष जे आहेत ते अनेक दोष आहेत, त्यांचा परिणाम माणसांवर होतो, पण त्या दोषांची मात्र तुझ्याकडे दृष्टी पण होणार नाही असं ते भक्तीला सनकादिक ऋषी सांगतात. त्यामधला जो श्लोक आहे तो महत्त्वाचा आहे.
सकलभुवनमध्ये निर्धनास्तेऽपि धन्याः निवसति हृदयेषां श्रीहरेर्भक्तिरेका हरिरपि निजलोकं सर्वथा तो विहाय प्रविशति हृदि तेषां भक्तिसूत्रोपनद्धाः. सकल भुवनामध्ये निर्धनास्तेऽपि धन्या. या पूर्ण त्रिभुवनामध्ये तिन्ही लोकांमध्ये ज्यांच्या हृदयात भक्तीचा निवास आहे, जे भक्तियुक्त अंतःकरणाचे आहेत, ते भलेही निर्धन का असेना, पण ते खऱ्या अर्थाने धनवान आहेत, परमधन्य आहेत. कारण या भक्तीच्या दोरीने बांधलेले साक्षात भगवंतही आपलं परमधाम सोडून त्यांच्या हृदयामध्ये येऊन निवास करतात. आणि म्हणून भागवत हे साक्षात परब्रह्माचं स्वरूप आहे. आणि या कथेचे महात्म्य अधिक काय सांगू, इतर सगळी साधने एकीकडे होतात, पण हे भागवत जे आहे ते त्यापेक्षा श्रेष्ठ असं भागवत आहे. आणि या श्रीमद भागवताच्या कथन करणारा जो सांगतो भागवताचं महात्म्य आणि भागवताची कथा, पूर्णपणे भगवंताचं स्वरूप, भगवंताच्या लीला याचं वर्णन या ठिकाणी आहे. आता जेव्हा आपण भगवंत म्हणतो तेव्हा साक्षात श्रीकृष्ण आपल्या डोळ्यासमोर येतात. श्रीराम हे सुद्धा तेच रूप आहे. त्यामुळे यांचं कथन करणारा आणि ते श्रवण करणारा या दोघांनाही मुक्ती प्राप्त होती, स्वरूपता मुक्ती, भगवंताचं स्वरूप त्यांना प्राप्त होतं. अशा रीतीने हा भक्ती कष्ट निवारणाचा अध्याय जो आहे तो तिसरा अध्याय या महात्म्याचा हा या ठिकाणी समाप्त होतो. म्हणजे 6 अध्यायापैकी तिसऱ्या अध्यायाची समाप्ती या ठिकाणी होते. 2 मिनटं आपण भजन करूया आणि चौथ्या अध्यायाकडे वळूया. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, लक्ष्मीनारायण नारायण नारायण, लक्ष्मीनारायण नारायण नारायण, बद्रीनारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण.